मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सहकार पणन वस्त्र उद्योग कोल्हापूर या विभागामध्ये शिपाई पदासाठी जो 1 मार्च 2020 रोजी म्हणजे जो काही काल पेपर झालेला आहे, तर त्यामध्ये सामान्य ज्ञानाचे कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले ते आपण पाहणार आहोत। मित्रांनो, ही जी काही परीक्षा आहे ही परीक्षा ऑफलाईन घेण्यात आलेली होती। तर यामधले प्रश्न पाहूयात। पहिला प्रश्न जो काही विचारला होता तो पाहून घेऊया। चले जाओ चळवळ महात्मा गांधीजींनी केव्हा सुरू केली? तर मित्रांनो, महात्मा गांधीजींनी जी काही चले जाओ चळवळ सुरू केली होती ती इसवी सन 1642 मध्ये सुरू केली होती। ऑप्शन क्रमांक ए त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला गेला होता, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जी काही स्थापना आहे ती मुंबई या ठिकाणी झाली होती। ऑप्शन क्रमांक डी त्याचं उत्तर आहे। मुंबईमध्ये 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची जी काही स्थापना आहे ती स्थापना झाली होती। त्यानंतर तिसरा प्रश्न विचारला गेला होता, स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? ठीक आहे, तर स्वराज्याची जी काही पहिली राजधानी आहे ती होती राजगड। ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर स्वराज्याची राजधानी रायगड झाली होती। त्यानंतर चौथा प्रश्न विचारला होता, प्रति सरकार या चळवळीशी कोण संबंधित होते? आता साधारणतः हा प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये रिपीट होतो की प्रति सरकारची जी काही स्थापना आहे ती कोणी केली? तर प्रति सरकारची जी काही स्थापना आहे सातारा जिल्ह्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील, लक्षात ठेवा नाव, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केली होती। ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर पाचवा प्रश्न विचारला गेला होता, खालीलपैकी कोणती नदी कोल्हापूर जिल्ह्यातून वाहते? तर मित्रांनो, खालीलपैकी जी काही कुंभी नदी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातून वाहते। ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं उत्तर असणार आहे। मित्रांनो, एक गोष्ट महत्त्वाची, आता ज्या काही ऑनलाईन पेपर होणार आहे त्यामध्ये तुम्ही समाज सुधारकांवर काही प्रश्न विचारले जातात, एवढं लक्षात ठेवा। त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचा जो काही इतिहास आहे, विशेषकरिता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो। हे घटक तुम्हाला पूर्ण करायचे आहे। त्यानंतर जो काही नद्यांवरची जो काही प्रश्न विचारला जातो ते नद्यांवरचे प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारले जातात। त्याचबरोबर जे काही थंड हवेचे ठिकाण वगैरे असतात, जलाशय वगैरे असतात, यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात। हे सर्व घटक तुम्हाला करूनच पेपरला जायचे आहे, कारण ऑफलाईन पेपरमध्ये या प्रश्नांवरती भर असतो। त्यानंतर 6वा प्रश्न विचारला गेला होता, जांभा खडक कोणत्या जिल्ह्यात आढळतो? तर मित्रांनो, जो काही जांभा खडक आहे तो रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आढळतो। ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर 7वा प्रश्न विचारला गेला होता, जिल्हा व थंड हवेचे ठिकाण यांची चुकीची जोडी ओळखा। तर पहिलं ऑप्शन होतं रायगड व माथेरान। तर रायगड जिल्ह्यामध्ये माथेरान हे थंड हवेचं ठिकाण आहे, हे ऑप्शन बरोबर आहे। त्यानंतर सातारा आणि महाबळेश्वर आहे, म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे। ऑप्शन क्रमांक बी हे सुद्धा बरोबर आहे। पण ऑप्शन क्रमांक सी जे काही आहे पुणे आणि तोरणामाळ, तर मित्रांनो, तोरणामाळ हा जो काही थंड हवेचे ठिकाण आहे ते नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे, पुणे जिल्ह्यात नाही। तर ऑप्शन क्रमांक सी पुणे आणि तोरणामाळ ही चुकीची जोडी आहे, थंड हवेचं ठिकाण आणि जिल्हा यांची। ठीक आहे। त्यानंतर 8वा प्रश्न बघूया काय दिला होता, खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेलेले नाही? तर मित्रांनो, जे काही कर्कवृत्त आहे ते झारखंड राज्यामधून गेलेला आहे। ठीक आहे। त्यानंतर त्रिपुरा राज्यातून गेलेला आहे, मिझोराम राज्यातून सुद्धा गेलेला आहे, पण मणिपूर या राज्यातून जे काही कर्कवृत्त आहे ते गेलेलं नाही आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर आहे। मित्रांनो, समोर सुद्धा प्रश्न आहेत, एकूण 25 प्रश्न आहे। आपण 8च प्रश्न घेतलेले आहेत। समोरचे प्रश्न पाहूयात काय प्रश्न विचारले गेले होते। पण मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्याला क्लिक करून घ्या। शेजारीच घंटीचं बेल आयकॉन आहे, त्याला आपण क्लिक करून घ्या, कारण असे व्हिडिओ आपण दररोज आणत असतो। त्यानंतरचा 9वा प्रश्न विचारला गेला होता, पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला भारताचा मिसाईल मॅन असे म्हणतात? तर हा प्रश्न सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो। आपल्या भारताचा जो काही मिसाईल मॅन म्हणून आपण जे ओळखतो डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना। तर ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर असणार आहे। ठीक आहे। त्यानंतर 10वा प्रश्न विचारला होता, प्रोथ्रोम्बिन हे प्रथिन कोणत्या जीवनसत्वामुळे तयार होते? रक्त गोठण्यासाठी जे काही प्रोथ्रोम्बिन हे प्रथिन आहे ते के या जीवनसत्वामुळे तयार होते। ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर 11वा प्रश्न विचारला गेला होता, खालीलपैकी कोणता पर्याय
धातू नाही. म्हणजे 4 ऑप्शन दिले होते, पारा, सोने, ॲल्युमिनियम आणि लोह. तर यापैकी कोणता धातू नाही असं विचारलं होतं. पण मित्रांनो हा प्रश्न चुकीचा आहे, कारण सर्व 4च्या 4 ऑप्शन धातू आहेत. तर हा प्रश्न बहुतेक कॅन्सल होईल किंवा तुम्हाला गुण मिळून जाईल. त्यानंतर 12वा प्रश्न विचारला गेला होता, भारताचा पहिला महासंगणक कोणता? तर भारताचा जो काही पहिला महासंगणक आहे तो होता परम. ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर आहे. परम हा आपल्या भारताचा पहिला महासंगणक होता. ठीक आहे. त्यानंतर 13वा प्रश्न विचारला गेला होता, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? तर मित्रांनो या प्रश्नामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं. प्रश्न विचारला असतो भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? पहिलंच ऑप्शन दिलेलं डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि तिसरं ऑप्शन दिलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना यामध्ये प्रॉब्लेम होतो. लक्षात कसं ठेवायचं मित्रांनो समजून घ्या. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण राज्यघटनेचा मसुदा तयार केला होता. ठीक आहे. काय तयार केला होता? मसुदा तयार केला होता. म्हणून त्यांना राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष असे म्हणतात. ठीक आहे. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे काही आहेत ते संविधान सभेचे अध्यक्ष होते मित्रांनो. हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर 4था प्रश्न विचारला गेला होता, महाराष्ट्र विधानसभेतील सदस्यांची संख्या किती? तर मित्रांनो हा प्रश्न आतापर्यंत जेवढ्या काही ऑफलाईन परीक्षा झाल्यात तर त्या परीक्षेमध्ये 100% विचारलाच गेलेला आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्र विधानसभेतील जी काही सदस्यांची संख्या मित्रांनो ती आहे 288. ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं उत्तर असणार. ठीक आहे. आणि विधान परिषदेतील सदस्यांची जी काही संख्या आहे ती आहे मित्रांनो 78. लक्षात ठेवा दोघांतला फरक. त्यानंतर 15वा प्रश्न विचारला गेला होता, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही? प्रश्न व्यवस्थित वाचायचा मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही आपल्याला असं म्हटलं गेलेलं आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाचं जे काही खंडपीठ आहे ते नागपूरला आहे, औरंगाबादला सुद्धा आहे, त्यानंतर पणजीला सुद्धा आहे. पण पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही आहे मित्रांनो. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 16वा प्रश्न विचारला गेला होता, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? आता जे काही आपलं उच्च न्यायालय आहे त्या उच्च न्यायालयात जे काही न्यायाधीश असतात तर त्यांची नियुक्ती कोण करतं असा प्रश्न विचारला होता. तर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची जी काही नियुक्ती आहे ते राष्ट्रपती करतात. ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर असणार आहे. नंतरचा 17वा प्रश्न विचारला होता, आयात म्हणजे काय? तर मित्रांनो दुसऱ्या देशातून आपल्या देशात वस्तू आणणे किंवा परदेशातून वस्तू आणणे यालाच आपण आयात असं म्हणतो. समजा दुसऱ्या देशातून आपल्या देशाला जो काही माल लागतो आहे तो माल आपल्या देशात आणणे यालाच आपण आयात म्हणतो. आणि आपल्या देशातून दुसऱ्या देशात माल पाठवणे याला आपण निर्यात असं म्हणतो. ठीक आहे. 2 गोष्टीतला फरक लक्षात ठेवा. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, परदेशातून वस्तू आणणे. त्यानंतर 18वा प्रश्न विचारला गेला होता, भारतीय अर्थव्यवस्था प्रामुख्याने कोणत्या घटकावर अवलंबून आहे? भारताची जी काही अर्थव्यवस्था आहे मित्रांनो ती प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. ऑप्शन क्रमांक डी कृषी हे त्याचं उत्तर असणार आहे. कारण सर्व जो काही आपला घटक आहे तो कृषीवरच अवलंबून आहे. त्यानंतर 19वा प्रश्न विचारला गेला होता, भारतीय पंचवार्षिक योजना केव्हा सुरू झाली? तर मित्रांनो पंचवार्षिक योजनेचा जो काही कालावधी असतो तो 5 वर्षाचा असतो. आणि पहिली जी काही पंचवार्षिक योजना आहे ती 1951 मध्ये सुरू झाली होती. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा जो काही कालावधी होता 1951 ते 1956 असा होता. त्यानंतर 20वा प्रश्न विचारला गेला होता, महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ लिहिला होता. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 21वा प्रश्न आहे, मराठी वृत्तपत्राचे जनक कोणाला म्हणतात? तर मराठी वृत्तपत्राचे जे काही जनक म्हटले जाते ते म्हटले जाते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना. ऑप्शन क्रमांक ए त्याचं उत्तर राहील. त्यानंतरचा 22वा प्रश्न विचारला गेला होता, डेक्कन सभा ही संघटना कोणी स्थापन केली? मित्रांनो हा प्रश्न सुद्धा बऱ्याच वेळी परीक्षेमध्ये रिपीट झालाय. जेवढ्या काही ऑफलाईन परीक्षा होतात त्यामध्ये हा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. डेक्कन सभा कोण स्थापन केलेली आहे? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी. ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर राहील. त्यानंतर 23वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती व्यक्ती कुस्ती या क्रीडा खेळाशी संबंधित नाही?
संबंधित नाही असा प्रश्न विचारला आहे मित्रांनो. ठीक आहे, तर भाऊसाहेब पडसलगीकर हे कुस्ती या क्रीडा खेळाशी संबंधित नाहीत, ते बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्नांपैकी 23 प्रश्न पाहिलेले आहेत. पण तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आहे, आपण अंकगणित